आकाशात धान फेकले आणि म्हणालो मी शेती करीन। मी आकाशात धान फेकले आणि म्हणालो मी शेती करीन। ते म्हणाले वेडा आहेस, धान कुठं आकाशात थांबतात का? मी म्हणालो धान जर आकाशात थांबत नसेल तर आकाशातून आलेली मनुस्मृती माझ्या छाताडावर कशी थांबली? मी म्हणालो मग आकाशातून आलेली मनुस्मृती माझ्या छाताडावर कशी थांबली? आता एकच होईल, या जमिनीवर एकतर धान उगवेल नाहीतर परत मनुस्मृती आकाशात जाईल। मित्रांनो, लढा हा एका समग्र व्यवस्थेशी आहे। समग्र व्यवस्थेशी लढा असताना त्या समग्र व्यवस्थेची मगरमिठी असलेली एक संस्कृती आहे। ही संस्कृती बंजारा संस्कृतीला गिळंकृत करू इच्छिते किंवा अधीनस्थ ठेवू इच्छिते। ही संस्कृती मुसलमानांच्या संस्कृतीला गिळंकृत करू इच्छिते किंवा अधीनस्थ ठेवू इच्छिते। ही संस्कृती बौद्धांच्या संस्कृतीला अधीनस्थ करू इच्छिते किंवा गिळंकृत करू इच्छिते। या संस्कृतीला ख्रिश्चनांची स्वतंत्र संस्कृती नको आहे। या संस्कृतीला ईसाईंची स्वतंत्र अस्तित्वाची संस्कृती नको आहे। या संस्कृतीला शिखांच्या स्वतंत्र अस्तित्वाची संस्कृती नको आहे। किंबहुना तिला कोणतेही राष्ट्रीय असे माप नको आहे, मापदंड नको आहे। राष्ट्रीय संस्कृतीमधून ब्राह्मणवादी संस्कृती स्वतःची संस्कृती मांडते आणि या संस्कृतीचं साहित्य म्हणजे राष्ट्रीय साहित्य ठरतं आणि याच्यात तुमचा माझा जीव गुदमरतो, म्हणून बंजारा साहित्य संमेलन घ्यावं लागतं। या मगरमिठीतून सुटण्याच्या तळमळीतून आदिवासी स्वतःचं साहित्य मांडतो। या मगरमिठीतून सुटण्यासाठी स्वतःचं अस्तित्व शोधत असताना मुसलमान स्वतःचं साहित्य मांडतो आणि माझ्यासारखा मुसलमान म्हणतो की मी नकार देतोय तुम्ही मांडलेल्या लाल किल्ला, ताजमहाल, कुतुब मिनार किंवा जनानखानी खाण्याचे वारस होण्याचे। मी नकार देतोय ताजमहाल, लाल किल्ला, कुतुब मिनार किंवा जनानखानी खाण्याचे वारसदार होण्याचे। अरे मी तुमच्या मनुस्मृतीच्या छाताडावर लात ठेवून इस्लाम स्वीकारलेला या भूमीचा भूमिपुत्र मुसलमान आहे। मित्रांनो, लढा नीट लक्षात घ्या। सांस्कृतिक अस्मिता जर या देशामध्ये तुमची नसेल तर तुम्ही कोणत्या संस्कृतीच्या अधीन असाल हा मोठा प्रश्न वर्तमानात तुमच्या आणि माझ्यापुढे उभं झालंय। संवैधानिक निष्ठता जर नसेल तर तुमची वेदनाच बोलत नाही। म्हणून विविध प्रवाहात प्रशांत म्हणाले त्याप्रमाणे समीक्षा सूत्र त्याला लागू होतात का? ते नाही म्हणतात। मी म्हणतो समीक्षा सूत्राचं बाजूला असू द्या, समीक्षा सूत्र कुणी ठरवावी? ब्राह्मणांनी ठरवावी? स्वतःला आंबेडकरी म्हणून घेणाऱ्यांनीच ठरवावी? मुस्लिम मराठी साहित्य लिहिणाऱ्यांनीच ठरवावी? अरे तुमचे माझे सामूहिक समीक्षणाचे सूत्र येऊ द्या ना। अब्दुल्ल्याचं समीक्षण राठोडला करू द्या, राठोडचं समीक्षण गणवीरला करू द्या, गणवीरचं समीक्षण एखाद्या सिखाला करू द्या ना। समीक्षाचे प्रमाण आम्ही जर ठरवले तर आम्ही काही कुसुमाग्रजाचे गाल गुलाबी असणारे कविता संग्रह आहोत का? काय आमच्या साहित्याचा जिवंतपणा? ये धर्मांधों की हवा है उड़ती है उड़ने दो, ये धर्मांधों की हवा है उड़ती है उड़ने दो, मिट्टी है इनकी गिरेगी नीचे अपने हवा को बस में कर लेने दो। तुम्ही तुमची नीट बैठक मांडली तर या सगळ्या वर्तमानाच्या भयानक परिस्थितीमध्ये आपले सर्व संवैधानिक मूल्य आपण मांडतोच की। मुस्लिम मराठी साहित्य प्रवाह त्याचा मी एक प्रवक्ता आहे। अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचा मी अध्यक्ष राहिलेलो आहे। तुमच्या सगळ्यांच्या संयोगाने फुले आंबेडकरी चळवळीच्या मदतीने 38 पुस्तकं आत्तापर्यंत माझी प्रकाशित झाली आणि 9 संमेलनाचा मी संमेलनाध्यक्ष राहिलेलो आहे। त्याच्यात मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचं राहिलेलो आहे असं नाही। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचा अध्यक्ष राहिलेलो आहे। पहिला राज्यस्तरीय फुले शाहू आंबेडकरी संमेलनाचा अध्यक्ष राहिलेलो आहे। बहुजन साहित्य संमेलनाचा अध्यक्ष राहिलेलो आहे। एवढंच नव्हे तर समतेसाठी संत सुफी साहित्य संमेलनाचाही अध्यक्ष राहिलेलो आहे। आपली भूमिका फार विशाल असायला पाहिजे, कारण आपली लढाई संकुचित विचारधारेशी आहे। आपली लढाई ब्राह्मणी सांस्कृतिक
संकुचित विचारधारेशी असल्यामुळे आपली लढाई मोठी असली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांची पहिली अस्पृश्य परिषद वेठीला होती. बाबासाहेब उतरले स्टेशनला, तिथून जवळपास 10-12 किलोमीटरला अस्पृश्य परिषद होती. एकही रिक्षावाला टांगेवाला जवळ येईना. बाबासाहेबांचे स्टेटमेंट आहेत. बाबासाहेब सोबतच्या माणसाला विचारतात, पूर्ण तयारी करायला सांगितली होती, एकही टांगेवाला नाही, कुठं गेलेत रे टांगेवाले? तेव्हा तो टांगेवाला, त्यांचे सहकारी बाबासाहेबांचे म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर सगळी तयारी केलेली होती, ॲडव्हान्स दिलेला होता. पण सवर्णांनी मीटिंग घेऊन ठरवलं, ऐलान केलं, जो टांगेवाला बाबासाहेबाला नेईल त्याचे टांगे तोडू, जो टांगेवाला बाबासाहेबांना टांग्यात घेऊन जाईल त्याचे टांगे तोडू, त्याच्या तंगड्या तोडू. म्हणून कुणी नाही. मग कसं जायचं रे? एवढ्यात एक टांगेवाला आला, बाबासाहेब बसले आणि बाबासाहेब विचारतात, नाव काय रे तुझं? तो म्हणतो, माझं नाव इस्माईल आहे. बाबासाहेब, मी तुम्हाला घेऊन जाईन. अरे तुला भीती वाटत नाही का? साहेब, कशाची भीती? तुम्ही समतेसाठी लढतात, तुम्ही मानवासाठी लढतात, तुम्ही हक्कासाठी लढतात. अरे जो धर्म तुमच्या समाजाला अस्पृश्य ठरवतो, त्याच अस्पृश्य धर्मातून मी मुसलमान झाल्यावर मला मशिदीत प्रवेश आहे, मी तुम्हाला सभास्थळी नेऊ शकत नाही का? बाबासाहेब, मी घेऊन जाणार. मुसलमान म्हणून संवैधानिक समतामूल्य कसे येतात याची मांडणी समजून घेणार आहात की नाही? म्हणून 1990 जेव्हा आम्ही मुस्लिम मराठी साहित्य परिषदेची गठन केली, तरुण भारतानं लिहिलं, एकदा पाकिस्तान झालं, आता नवा हिरवा वादळ उठतंय की काय? आम्ही म्हटलं, पाकिस्तान चुकीनं झालं, कारण त्यावेळेस फुले आंबेडकरी विचारानं पेटलेली मुसलमान तरुणं नव्हती. पाकिस्तान चुकीनं झालं कारण त्यावेळेस फुले आंबेडकरी शाहू मार्गाचा विचारधन त्यावेळेस नव्हता. नाहीतर सावरकरालाही आम्ही उभं गाडलं असतं आणि गोरवरकरालाही उभं गाडलं असतं आणि पाकिस्तान होऊ दिला नसता. विचारांची वेळ, विचारांची मोठ आपण कशी बांधावी हे नीट आपण समजून घेतलं पाहिजे. मुस्लिम मराठी साहित्य हे तळागाळातली साहित्य आहे. अरे बंजारा साहित्य संमेलनामध्ये मी का आलो तुम्हाला माहिती आहे? या देशातील मुसलमान हा औरंगजेब बाबरची औलाद नाही. या देशातील 99% मुसलमान अनुसूचित जाती जमाती ओबीसी यांच्यातून समतेसाठी झालेला मुसलमान आहे. तो राजसत्तेला उपभोगून आलेला मुसलमान नाही. तो 7व्या शतकापासून मनुस्मृतीशी लढा देत देत तुमचा रक्ताचा बांधव झालेला आहे. आज भारतामध्ये 16.5% मुसलमान बंजारे आहेत. कोण आहेत रे बंजारे? अरे तुमचे रक्ताचे बांधव आहेत. उपासना पद्धती बदलली म्हणून भारतीय संस्कृतीतील मनुवाद्यांशी लढा संपत नाही. धर्म बदलला तर उपासना पद्धती बदलते, पण मनुवादाशी असलेला, ब्राह्मणवादाशी असलेला आर्थिक सामाजिक शैक्षणिक राजनैतिक लढा धर्मांतरानंतर ही संपत नाही. आणि तो संपवायचा असेल तर फुले शाहू आंबेडकर आणि सेवालालच्या विचारांशिवाय पर्याय नाही. लढे नीट लक्षात घ्या. भोंग्याचं प्रकरण मुसलमानांचं आहे का? चूक. ज्ञानव्यापी मशिदीचं आंदोलन मुसलमानांचं आहे का? मुसलमानांच्या विरोधात आहे का? मूर्ख तुम्ही जर असं समजून घेत असाल तर. या ब्राह्मणवादी व्यवस्थेला 80-85% हिंदू समजल्या जाणाऱ्या आणि मुक्त होऊ पाहणाऱ्या अनुसूचित जाती जमाती ओबीसी भटके विमुक्त जाती यांना मुक्त होऊ द्यायचं नाही आहे. त्यांना बांधून ठेवण्यासाठी त्यांच्याकडे एकच समाज समूह हत्यार म्हणून वापरण्यासाठी आहे, ज्याचं नाव मुसलमान आहे. म्हणून हे जे सदृश्य दिसतं ना तुम्हाला मुसलमानांच्या विरोधात धर्मसंस्कृती राष्ट्रसंस्कृती, हे तुमच्या विरुद्ध केलेलं, तर तुमच्या विरुद्ध केल्या गेलेलं षड्यंत्र आहे. काय बिघडवणार आहे ते मुसलमानांचं? नोकऱ्यांमध्ये नाही, प्रशासकीय व्यवस्थेमध्ये नाही, अर्थव्यवस्थेमध्ये अडाणी अंबानी कुठेही मुसलमान नाही, शेती व्यवसायामध्ये मुसलमान नाही. मग मुसलमान आहेत कुठं? श्रम करणाऱ्या सगळ्या परिश्रमामध्ये 90-99% मुसलमान आहेत. श्रमकरी समाज कधी व्यवस्था बदलतो का? श्रमकरी समाज कधीतरी राजद्रोह करतो का? अरे राजद्रोहासाठी साधन संपन्न समाज लागतो, तो मुसलमान नाही. तुम्ही आहात. सुटत असलेला बंजारा त्यांना बघवत नाही. म्हणून प्रकाश राठोड साहेबांचा विरोध होतो की कालपर्यंत यांना आम्ही सरस्वतीची पूजा करायला लावलो, आज तू सरस्वतीला बाजूला फेकून स्वतःचा समता मांडणारा धर्म घेऊन येतोस काय? म्हणून ब्राह्मणवाद तुमच्या विरोधात आहे. नीट लक्षात घ्या या देशाची मेघ.
या देशाची मांडणी नीट समजून घ्यायला पाहिजे आपण लोकांनी. मग मुस्लिम मराठी साहित्य प्रवाह हा संविधान निष्ठतेला धरून नाही का? मग काय लिहितो मुस्लिम मराठी कवी? बरं झालं मी महाभारतात नव्हतो ना. आम्ही 7व्या शतकामध्ये आलोत ना भारतामध्ये. मुसलमान नावाचा हा जो समाज आहे हा 7व्या शतकामध्ये आला. मग काय लिहितो आमचा कवी? बरं झालं आम्ही महाभारतात नव्हतो, नाहीतर कुलकर्णींनी लिहिलं असतं द्रौपदीचे वस्त्रहरण करणारा दुर्योधन नाही, दाऊदुल्ला खान होता. आणि बरं झालं आम्ही रामायणात नव्हतो, नाही तर तो लंकेश नाही कुणी तरी दिलावर खान असता. ही वेदना कशी आहे? मग पुढे जाऊन संविधान निष्ठतेकडे जाताना मुस्लिम मराठी साहित्य काय म्हणतो? मी समतेसाठी झालो मुसलमान, आता मेंदूत माझ्या पैगंबर आहे, हृदयात माझ्या फुले आहे, डोक्यात माझ्या आंबेडकर आहे, लेखनीत माझ्या शाहू आहे, आणि मी उगवणाऱ्या सूर्याचा प्रतिबिंब आहे. मला समतेची वाट आहे, मला करुणेची वाट आहे, मला समानतेची वाट आहे. हे साहित्य मुस्लिम मराठी साहित्य. संविधान निष्ठता नाही का? काय अपेक्षित आहे संविधानाला? समता, समानता, स्वातंत्र्य. मग प्रत्येक या देशामध्ये आलेल्या अल्पसंख्याक धर्माकडे हे सूत्र नव्हती का? आपण बोललात की संतांचं सगळं साहित्य हे ईश्वरापुरती आहेत. प्रत्येक क्रांतीला एक काळ असतो. संत तुकारामांकडनं तुम्ही आंबेडकर वधून घेण्याचा प्रयत्न करत असाल तर चुकीचं आहे. आणि बाबा फरीदांकडनं मार्क्स वधून घेण्याचा प्रयत्न करत असाल तर अत्यंत चुकीचं आहे. बुद्धिमत्तेलाही एक चौखट असते त्या काळाची. चोखा मेढ्याने केलेला विद्रोह किती ताकदीचा आहे. ज्या वेळेस मंदिरात प्रवेश बंद होता, पायरीला जरी शिवला तरी डोकं मारून घेण्याची परंपरा होती, अशा वेळेस बंदिस्त त्या ईश्वराला जाब विचारणार हे त्या काळातील सर्वात मोठं क्रांती तत्व आहे. हे लक्षात घ्या. क्रांतीचे टप्पे असतात. भक्कन आकाशातून उतरली, अंडा फोडला ना आमलेट टाकलं, अशी क्रांती नसते. क्रांती पावलानं पुढं सरकत असते. त्याच्या पाठीमागे मनुवाद्याची प्रतिक्रांती सुद्धा नव्या सूत्रासह येत असते. म्हणून बाबासाहेब म्हणतात क्रांती आणि प्रतिक्रांतीचा लढा कधीही संपत नाही, तो नेहमी चालूच राहणार. प्रश्न असा आहे की कोण जिंकतो आणि कोण हरतो. मनुवादी हरलेत तर आम्ही सपशेल गुलाम बनू, आम्ही जिंकलो तर मानवतावादी व्यवस्था या देशामध्ये जिवंत असेल. हा त्या लढाचा गर्भ आहे. म्हणून मित्रांनो नीट लक्षात घ्या, विविध साहित्य प्रवाह हे आमचे बंधू प्रवाह आहेत. यांना बंधुतुल्य वागणूक आपल्या लेखणीतून मिळालीच पाहिजे. आणि ती जर मिळाली नाही तर या देशामध्ये एककल्ली साहित्य आहे मनुवादी साहित्य, एककल्ली साहित्य आहे ब्राह्मणी साहित्य, एककल्ली पुरोगामी साहित्य आहे ब्राह्मणी साहित्य, एककल्मी धार्मिक साहित्य आहे ब्राह्मणी साहित्य, एककल्ली वैचारिक साहित्य आहे ब्राह्मणी साहित्य. याचा मुकाबला विविध प्रवाहातील क्रांतीसूत्रांना एकत्र आणून आपण केलंच पाहिजे. याच्यासाठी महात्मा फुलेंचं मार्गदर्शन अत्यंत आवश्यक आहे. का बरं? बंजारा साहित्य संमेलन घेतल्यानंतर लोकांना कळतं की बंजारा साहित्य लिहू शकतो. राष्ट्रीय साहित्य म्हणून अजूनही तुम्हाला मान्यता मिळालेली नाही. राष्ट्रीय साहित्य म्हणून अजूनही मुसलमानांच्या मराठी साहित्याला मान्यता मिळालेली नाही. अजूनही ओबीसीच्या साहित्याला राष्ट्रीय साहित्य म्हणून मान्यता मिळत नाही. अजूनही आदिवासींच्या साहित्याला राष्ट्रीय साहित्य म्हणून मान्यता मिळालेली नाही. कुणाला आहे रे राष्ट्रीय साहित्याची मान्यता? कोण मक्तेदारी दाबून बसलाय? मुकाबला कुणाशी आहे हे नीट समजून घ्या. मित्रांनो, साहित्य प्रवाह हा वेदनेचा साहित्य असतो. आणि संविधान निष्ठता म्हणजे काय? मी संविधान निष्ठता म्हणजे आधी स्पष्ट केलं की स्वातंत्र्य, समता, बंधुता. मग तुमच्या साहित्यामध्ये बंधुता आहे का?
गुलाल उधळणारे हात माझे पार जायबंद होतात, गुलाल उधळणारे हात माझे पार जायबंद होतात, संदलांचे आवाजही रणशिंग फुंकतात, आणि जेव्हा जेव्हा जातो राम जन्मोत्सवाचा रथ, बाजी वस्ती वस्ती रस्ते गल्ली उद्ध्वस्त अयोध्या होतात. कशी वेदना मांडायची, कशी लोक जोडायचे, बहुसंख्याकाच्या गणित साहित्यातून कसं आणायचं. मूठभर 3% बहुसंख्याकाचा बागुलबुवा आणि बँड वाजवत असताना आपलं सगळं अस्तित्व हिरावून घ्यावं, आणि आपण छोट्या छोट्या अस्तित्वासह बहुसंख्याकाच्या गणिताकडे जाऊ नये. छोट्या छोट्या साहित्यांची मोड बांधून बहुसंख्याकाचं हे साहित्य म्हणून त्याला मान्यता मिळवून देऊ नये. या देशातील प्रत्येक अल्पसंख्याक हा मोठ्या भयानक व्यवस्थेशी भांडतो. मुसलमान झाला म्हणून ते भांडण संपत नाही. 1956 नंतर बौद्ध झाल्यानंतरही ते भांडण संपत नाही. आदिवासी म्हणून निसर्ग धर्म धरून स्वतः स्वतंत्र उभा झालास तरी तुझा विस्थापनेचा हा जो खेळ आहे हा संपत नाही. अरे ज्या ब्राह्मणांच्या पहिल्या फडीला ख्रिश्चन शाळांनी बॅरिस्टर बनविलं, कसा झाला टिळक बॅरिस्टर? गुरुकुलमध्ये शिकून. सावरकर बॅरिस्टर कसे झालेत? गुरुकुलमध्ये शिकून. रानडे कसे बॅरिस्टर झालेत? गुरुकुलमध्ये शिकून. गोखले कसे बॅरिस्टर झालेत? गुरुकुलमध्ये शिकून. अरे ख्रिश्चनांच्या शाळेमध्ये शिकून झालेत, आणि त्याच ख्रिश्चनांच्या शाळा आज धर्मांतरणाच्या गड आहेत म्हणून त्याला झाडता, त्यांच्यावर हल्ले करता. लोकांपर्यंत स्वास्थ्य आणि शिक्षण पोहोचवणाऱ्या ग्रॅहम स्टेन्स त्याची पुरं आणि त्याच्या बायकोला तुम्ही जिवंत जाळता. रस्त्यावर राहणारा नजीब त्याला तुम्ही जिवंत जाळलं. पैलुखा जो गवली होता त्याच्या फ्रीजमध्ये बैलाचं गाईचं मांस आहे म्हणून संशयावर त्याला मारलं. अख्खा गाव पाहत राहिला. ज्या गावामध्ये 7 पिढ्या गवळीचा व्यवसाय तो करणारा होता तो मेला. अख्खा गाव पाहत राहिला. कल उसकी बारी थी. आज जैन साधू मरा करके रोते हो. हाँ, चुकून त्यानं म्हटलं की मेरा नाम महम्मद आहे, असंच म्हटलं ना. तो आजारी असल्यामुळे महम्मद आहे. व्हिडिओ पहा. भाजपाचा नेता त्याला मारून मारून मारतो आहे. तू मुसलमान आहेस म्हणून. आज मुसलमान आहेस म्हणून मारतात. उन्हामध्ये दलित आहे म्हणून तुमची कातडी सोलली ना. उद्या बंजारा आमच्या बरोबर राष्ट्रीय अस्मिता म्हणून उभा राहतो का? मग तुम्हाला घेऊन मारतील तर काय करणार आहात तुम्ही? नीट लक्षात घ्या. आदिवासींना जिवंत मारलं ना. मी गडचिरोलीत राहणार आहे. 70% आदिवासी नक्षलवादाच्या आरोपाखाली केवळ नक्षलवाद्याला घुडभर पाणी दिलं म्हणून 20-20 वर्ष सडत आहेत. शेतकरी आंदोलनामध्ये मी 1 महिना जेलात होतो. तिथं त्यांची अवस्था पाहिली साहेब. अरे कसा आला रे? बरोबर मराठी येत नहीं। आ गया साहब, पुलिस की गाड़ी है, पकड़ के ला लिए। क्या किया था मालूम नहीं। रात में कुछ पहट में लोग आए थे, पानी मांगा, हमने पानी दिया, वो आंगन में रुके गए। सुबह पुलिस की गाड़ी आई, हमको लेकर आए। कितने साल हो गए? बोले 7-8 साल तो हो गए साहब, पेशी को भी नहीं ले जाते, पड़े हैं जेल में। अरे कोणत्या भयानक व्यवस्थेती आपल्या सगळ्यांचं भांडण आहे। शेवटचं उदाहरण सांगतो आणि रजा घेतो। काय चाललंय? जो शक्तिशाली त्याचं राज्य असतो। जंगलचं राज्य होतं। ससे, कोंबड्या, उंदर परेशान होते, त्यांना मारून खाल्ल्या जात होतं। त्यांनी विद्रोह केला। जंगलाच्या वाघानं मीटिंग बोलवली, अजगरांना बोलवलं, सापांना बोलवलं, सगळ्यांना बोलवलं। रान पेटलंय म्हणे, हे उंदर, हे बकरे, हे कोंबड्या, हे ससे अधिकार मागतायत जगण्याचा आणि म्हणतायत की संविधान बनवा। चला संविधान बनवू आणि एकदाच हे आंदोलन संपवू। संविधान झालं, सगळ्यांना अधिकार मिळाले। डॉक्टर साहेब, प्रकाश साहेब आनंदी आनंद चोहीकडे की आता संविधान झाले, आता कोणीही कुणाला मारू शकणार नाही। मारलं तर फाशीची शिक्षा आहे। सापांची मीटिंग झाली। साप म्हणले हमारे लिए बड़े पंचायत का विषय है। बोले ये शेर वेर जो है, बोले ये मरे वाला भी खा लेंगे, ये ऐसा भी खा लेंगे, वैसा भी खा लेंगे, पेटगिरी ला के खा लेंगे, अपन क्या करेंगे? आपण साप आहोत। आपला धर्म आहे जहर टाकून मारणं, आणि ते मारून खाल्ल्याशिवाय आपण जगू शकत नाही। आणि संविधान झालंय की मारता येत नाही।
आणि मारला तर मोठी शिक्षा आहे, कसं करावं. एक सापांचा संघ चालक होता मोठा. तो म्हणला की माझ्याकडे आयडिया आहे. कशी आयडिया आहे? अरे जे संविधान निर्माण झालं ना त्याच्यात एक कलम आहे, मर्डर केला तर सजा होते, पण स्वतः मरायला तयार होत असेल तर कोणताच कायदा लागू होत नाही. माझ्याकडे आयडिया आहे म्हणे, मी आणतो ना म्हणे अन्न जिवंत. आणि गेला तो उंदरांच्या वस्तीमध्ये. उंदरं पळायला लागली, कायदा असताना पळायला लागली, संविधान असताना पळायला लागली. सापाची भीती असते. साप म्हणला की पळू नका, घाबरता कशाला. अरे आपण एका संविधानाच्या अखत्यारीत आलोत, मी तुम्हाला मारू शकत नाही, मारलं तर मला शिक्षा होईल, मग कशाला आलास. हेच विचारायला आलो की मला पाहून तुम्ही पडता, दुसरेही जनावरं पडता, त्याचं कारण तुला माहिती आहे का. उंदीर म्हणाला नाही, त्याचं कारण आहे जहर. माझ्यात जे जहर आहे ना ती माझी पोटेन्शियलिटी आहे, या जहरामुळे सगळे भेटतात मला. तुलाही सर्वांनी भ्यावं असं वाटतं का. उंदीर म्हणाला हो असं वाटतं, पण माझ्यात जहर नाही ना. अरे काय मोठी गोष्ट आहे, तुझ्यात जहर नसलं तरी चालेल ना, मी देतो ना, माझ्याकडे आहे ना, मी देतो ना, माझ्याकडे आहे ना जहर. मी तुला जहर दिलं की तुझ्यातही जहर येईल आणि मग भीतील ना लोक तुला. हो का म्हणे. हो म्हणे, बिलकुल भीतील ना. मग द्या ना म्हणे जहर. सापानं डसलं, तो मेला. उंदराला तोंडात धरून आणलं, सभा बसली. अजगर म्हणाला, साप म्हणाला मैंने नहीं मारा, ये मेरे पास में रिकॉर्डिंग है. चूहे ने बोला मुझे जहर चाहिए, क्योंकि तुम्हें देखकर जैसे लोग डरते हैं वैसे मुझे देखकर डरना चाहिए. यानं जहर मागितलं, मी त्याला जहर दिलं, तो मेला, मी काय करू. सापाला कोणती शिक्षा झाली नाही, पण सापानं गावोगावी जहर देण्याच्या शाखा उघडल्यात ना. पण सापांनी जागोजागी जहर देण्याच्या शाखा उघडल्यात ना. अरे आपलं विचाराचं धन कमी पडतंय म्हणून आपल्यातले उंदर हे जहर घ्यायला चाललेत ना, मरतायत ना पटपट, मरतायत ना पटपट. म्हणून विविध संस्कृतीतील, विविध धर्मातील साहित्य प्रवाह जो फुले शाहू आंबेडकरांना अग्रणी मानतो, धर्मांतराची गरज नाही. मी पहिल्यांदा बोलतो असं नाही. या देशामध्ये मुसलमानांचं धर्मांतरण मनुवादी व्यवस्थेच्या विरोधात झालेलं आहे, शीखांचं झालेलं आहे, ईसाईंचं झालेलं आहे, वारकऱ्यांचं झालेलं आहे, लिंगायतांचं झालेलं आहे, बंजाऱ्यांचा होतो आहे. बंजारा म्हणून स्वतंत्रपणे उभं राहणं हीच धर्माची स्थापना आहे तुमच्या. तुमचं अधिष्ठान आकाशातून उतरलेला कोणी त्यांच्यासारखा तोंडातून, हातातून, पायातून जन्माला घालणारा माणूस नाही. अरे तुमचं अधिष्ठान या ब्राह्मणवादीला आव्हान करणारं सेवालालाचं मानवतावादी अधिष्ठान आहे. तुमच्या धर्माची स्थापना तुम्ही करत आहात. हे मानवीय मूल्य असलेले धर्म आपले सहबंधू आहेत, सहप्रवाह आहेत. म्हणून विषय महत्त्वाचा होता. तो विषय असा होता की विविध साहित्य प्रवाहातील संविधान निष्ठता. आता आपल्याला संविधान निष्ठता सांगावी लागेल. अरे देऊ दे ना मला अजान, माझ्या जगण्याचा तो साधन आहे ना. पळू दे ना मला नमाज. अरे पण मशिदीतून बाहेर आल्यावर तूही हमाल, मीही हमाल. मशिदीतून बाहेर आल्यावर तुझंही तेवढंच शोषण, माझंही तेवढंच शोषण. मशिदीतून बाहेर आल्यावर तुझ्यावरही तेवढा जुलूम, माझ्यावरही तेवढा जुलूम. आणि आपल्या सगळ्यांचा जुलमाला वाचा फोडणारा फुले शाहू आंबेडकरांचा प्रवाह नागरिक प्रवाह म्हणून आपण स्वीकारू ना, हातात हात घेऊन. तो मोठा प्रवाह आहे ना. माझ्या अस्तित्वाला राहू दे ना माझ्यासोबत. अरे बुद्ध म्हणून तुझ्यासोबत बसताना, बुद्धाच्या मूर्तीसमोर मेणबत्ती लावताना, पंचशील ऐकताना माझाही ऊर भरू दे ना, भरू दे ना माझा ऊर. गुरुद्वारामध्ये जाऊन शीश नमन करताना गुरु नानकांची ती मोठी मानवीय भूमिका मला ऐकू दे ना. की मला भटांच्या समोर बसवून त्यांची पोकडवाणी आहे का लावतोस. काय सिद्धांत आहेत आपले. असं नसतं तर बाबासाहेबांनी फंडामेंटल राईटमध्ये प्रत्येक संस्कृतीचं अधिष्ठान निश्चित केलं नसतं. एवढ्या हल्ल्यानंतरही जावेद पाशा ज्या ताटमानेने इथं बोलतो,
प्रखरपणे बोलतो, त्या हिमतीचं नाव आहे बाबासाहेबांनी दिलेलं संविधान. त्या संविधानाला आधारून आमचं साहित्य उभं राहतं. म्हणून मित्रांनो, कर खुद ही को बुलंद इतना, कर खुद ही को बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंजारों से पूछे बता तेरी उम्मीद क्या है. कर खुद ही को बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा मुस्लिम से पूछे कि बता तेरी रज़ा क्या है. कर खुद ही को बुलंद इतना कि हर तकदीर से पहले आदिवासियों को भी खुदा पूछे कि बता तेरी उम्मीद क्या है. हे जर जुळलं तर आपला साहित्य हा अल्पसंख्याकांचा नव्हे, आपला साहित्य बहुसंख्याक असलेल्या मात्र अल्पसंख्याकांमध्ये वाटल्या गेलेल्या 90% समूहांचं साहित्य बनेल. आणि त्याची सुरुवात जर बंजारा साहित्य संमेलनातून होत असेल तर याच्यापेक्षा दुसरा जय सेवालाल काय असेल.